वेलकम आणि नमस्कार सर्वांना. मी राजकुमार बांदल. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा आतापर्यंत आपण बेसिकचे 9 लेक्चर कंप्लीट केलेले आहेत आणि त्याच्याबरोबरच आपण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 1 आणि सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 2 हे दोन्ही पण कंप्लीट केलेले आहेत. आता हे जे 2 पार्ट होते ते आपण काय केलं होतं, बेसिकचं 3रं लेक्चर ज्या वेळेस झालं होतं त्यानंतरून घेतले होते. आता बेसिकचे 9 लेक्चर कंप्लीट झालेले आहेत आणि त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, हा जो सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 3 आणि 4 लगेच पाहायचं आहे आणि त्यानंतर मग आपण ॲडव्हान्स ग्रामरला सुरुवात करणार आहोत. आता बघा इथं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 3 किंवा कॉन्कर्ड 3 असं तुमच्या वर्कबुकमध्ये दिलेलं आहे आणि त्याच्या खाली खूप सारी अशी एम्प्टी जागा, मोकळी जागा सोडून दिलेली आणि त्यानंतरून काय येतं, सेंटेन्स होतं. आता आपण काय करू, हे जे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट आहे ह्यांचं म्हणणं काय, ह्याचा अर्थ काय ते समजून घेऊ. आता इथं बघा हा सब्जेक्ट आहे आणि हे काय आहे, वर्ब आहे आणि ॲग्रीमेंट आहे. ॲग्रीमेंट म्हणजे काय, आपण करार असं कन्सिडर करू. मग आता बघा, किंवा ॲग्री म्हणजे सहमती म्हणे. ओके, आता इथं काय आपलं जे सब्जेक्ट आहे ते काय होतंय, वर्ब बरोबर ॲग्री होते. काय होतंय, ॲग्री होते. पण हे जे वर्ब आहे ना, ते ज्यावेळेस सब्जेक्ट बरोबर ॲग्री होणार आहे, ॲग्री म्हणजे काय, सहमती करणार आहे, सहमती दर्शवणे. हे जे वर्ब आहे ते ज्या वेळेस आपल्या सब्जेक्ट बरोबर ॲग्री होणार आहे त्यावेळेस या वर्बचा काहीतरी रूल असणार आहे आणि ते जे रूल आहेत ना तेच आपण कशामध्ये शिकतो, या सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटमध्ये. मग आता आपल्याला हा ज्या पार्ट 3 जर बघायचा आहे तर आपण डायरेक्ट सेंटेन्सने सुरुवात करू. चलो देखते. पहिलं सेंटेन्स काय आहे, राज्यसेवा 2023ला विचारलेले. मी थोडंसं याला काय करतो, इकडे घेतो. राज्यसेवा 23 आहे. मग ह्याच्यामध्ये मी काय करणार बघा, तुम्ही फक्त काय करायचं, सेंटेन्सला ऑब्झर्व करायचे आणि हे सेंटेन्स येतं तुम्ही वर्कबुकमध्ये पाहताय. मी जसं या सेंटेन्समधले जे वर्ड होतं ह्यांना चौकोन करतोय, सेम टू सेम तुम्ही पण तसं चौकोन करायचं. आता हे जे पहिलं सेंटेन्स याच्यामध्ये बघा, हे जे ॲज वेल ॲज याला मी असं आयताकृती म्हणा, नाही तर चौकोनी म्हणा. आपला काय जिओमेट्रीचा क्लास नाही आहे त्यामुळं हे असं चौकोनी मी काय केलं आहे, एक आयत केलेला आहे. ठीक आहे, इथं काय अलॉंग विथ ह्याला पण मी काय केलं, असं बंदिस्त करून टाकलेलं आहे. या 3rd सेंटेन्समध्ये रॅदर दॅन याला मी ब्लॉक करून टाकलेलं आहे. त्यानंतर 4th सेंटेन्स आहे द हाऊसचं, याच्यामध्ये मी विथला ब्लॉक केलं. ओके, इथं 5th नंबरच्या मध्ये काय आलं रे, ॲज वेल ॲज रिपीट आलं. 6 नंबरचा जो आहे याच्यामध्ये मी अकंपनीड बाय याला काय करतोय, ब्लॉक करून टाकतो. 7th नंबरचं जे याच्यामध्ये मी काय ॲज वेल ॲज याला ब्लॉक करून टाकतो. 8 नंबरचं जे ह्याच्यामधलं इथं अनलाईक. आता बघा इथं 4 ऑप्शनमध्ये अनलाईक आहे, मी फक्त एकालाच काय केलं आहे, असा चौकोन केलेला आहे. 8 नंबरच्या मध्ये मी कशाला परत ब्लॉक करतो, विथला. इथं विथ. आता इथं अकंपनीड बाय याला मी ब्लॉक केलं. चलो नेक्स्ट. ह्याच्यामध्ये कशाला अँड नॉटला मी ब्लॉक केलं. याच्यामध्ये इन ॲडिशन टू याला ब्लॉक केलं. या सेंटेन्समध्ये गव्हर्न बाय याला मी ब्लॉक केलं आहे आणि या सेंटेन्समध्ये टुगेदर विथला. नेक्स्ट आता याच्यामध्ये बघा बिसाइड्स याला मी ब्लॉक केलं आहे. ह्याच्यामध्ये लाईक याला मी ब्लॉक केलं. इथं परत एकदा अनलाईक आलेलं आहे आणि इथं कंट्रोल्ड बाय याला मी ब्लॉक केलेलं आहे. इथं ॲज वेल ॲज याला परत एकदा ब्लॉक केलेलं आहे आणि इथं मी बिसाइड्स याला काय केलेले, ब्लॉक केलेले आहे. ठीक आहे, आता आपण काय शिकतोय, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 3 आणि त्यामध्ये मी काय केलं आहे, माझ्या मनाने, तुम्ही सांगितलंय म्हणून नाही, माझ्या मनाला वाटन त्या शब्दांना मी असं काय केलेलं आहे, चौकोनामध्ये किंवा आयतामध्ये बंदिस्त करून टाकलेलं आहे. ठीक आहे, मग आता तुम्ही वर्कबुकमध्ये पण मी ज्यांना ब्लॉक केलेलं आहे त्यांना ब्लॉक करून घ्या आणि त्यानंतर व्हिडिओ तुम्ही परत स्टार्ट करा. आता तुम्ही सर्वांना ब्लॉक केलं वर्कबुकमध्ये. आता वर्कबुकमध्ये ते जे मेन वर्ड होतं ह्यांना ब्लॉक केलेलं आहे तुम्ही. आता ब्लॉक केल्यानंतरून ते जे वर्ड आहेत ना त्याच्या पिछे आणि आगे दोन्हीकडे बघा, तुम्हाला काय दिसतंय ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. काय दिसतंय बघा. आता हा जो बिसाइड आहे ह्याच्या अलीकडं द प्रिन्सिपल आलेले आणि इथं पलीकडं काय आले, द टीचर्स आलेले. ओके, हे अलीकडल्या एका सेंटेन्समध्ये बघू, द मॅनेजर आणि इथं काय रे, द एम्प्लॉईज. काय, द एम्प्लॉईज. ओके, मी आता काय करतो तर ह्यांना कुठे गेले ते सेंटेन्स, ह्यांना मी अंडरलाईन केलेली आहे. राईट, आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, हे द प्रिन्सिपल, द टीचर्स हे नेमकं सेंटेन्समध्ये काय म्हणून आलेले तर, काय म्हणून आलेले तर कोण सांगू शकतं का? तर
हे जे द प्रिन्सिपल आहे किंवा द टीचर आहे हे सेंटेन्समध्ये सब्जेक्ट म्हणून आलेले आहेत. आता तुम्ही म्हणता कसं काय सब्जेक्ट म्हणून कसं काय आले तर, मग त्यासाठी आपलं जे बेसिक नंबर 1 आहे ना त्याला आठवा. काय बेसिक नंबर 1 की हे बघा असं सेंटेन्स असतं आणि त्याच्या सुरुवातीला कोण येतो आपला सब्जेक्ट येतो, त्याच्यानंतरून कोण येतं वर्ब येतं आणि त्याच्यानंतरून कोण येतं आपलं ऑब्जेक्ट येतं किंवा कॉम्प्लिमेंट येतं. काय येतं ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट येतं. ठीक आहे. पण हा जो रूल आहे हा कोणाच्या बाबतीत आहे ॲसर्टिव्ह सेंटेन्सच्या बाबतीत. कोणाच्या बाबतीत ॲसर्टिव्ह सेंटेन्स आपण बेसिकमध्ये तर शिकलेलो आहोत. मग हे जेत ना द प्रिन्सिपल द टीचर हे सेंटेन्सच्या सुरुवातीला आलेत का नाही आणि त्यामुळं ह्यांना आपण काय म्हणणार आहे तर सब्जेक्ट. म्हणजेच ह्या 2 सेंटेन्समध्ये ह्या दोघांना याला आणि याला मी जी अंडरलाईन केली होती ना ते आपल्या सेंटेन्सच्या काय येतं सब्जेक्ट येतं. पण आता प्रॉब्लेम काय झाला आहे माहिती आहे का, हे तर द प्रिन्सिपल हा पण सब्जेक्ट आला आहे आणि द टीचर्स हा पण काय आलेला आहे सब्जेक्ट आला आहे. मग मी काय करतो एकदम सोपं आपलं गरिबांची पद्धत वापरतो. काय गरिबांची पद्धत, हा 1 नंबरचा सब्जेक्ट आहे ना ह्याला मी काय लिहितो फर्स्ट सब्जेक्ट. काय लिहितो फर्स्ट सब्जेक्ट. आता एवढ्या वेळेस पूर्ण लिहितो बरं का सब्जेक्ट, बाकीच्या ठिकाणी SUB करतो, तुम्ही समजून घ्या ते सब्जेक्टच आहे. आणि हा 2 नंबरचा आहे ना याला मी काय केलं सेकंड सब्जेक्ट. फर्स्ट सब्जेक्टला मी बघा ब्लू कलर वापरला आणि सेकंड सब्जेक्टला रेड कलर वापरला आहे. आणि ह्या 2 सब्जेक्टच्या मध्ये हे बी साईड आहे का नाही, अरे आहे ना. ठीक आहे चलो आता 20 नंबरचा चलो रे. हे तर द मॅनेजर, हा द मॅनेजर कोण आहे माझा फर्स्ट सब्जेक्ट आहे. फर्स्ट सब्जेक्ट SUB म्हणजे सब्जेक्ट समजून घ्या. आणि द एम्प्लॉईज हा माझा काय आहे सेकंड सब्जेक्ट. सेकंड सब्जेक्ट. आता सगळे सेंटेन्स आपल्याला लिहावं लागणार आहे बरं का. 18 नंबरच्या चली होता. द ड्रोन्स हा माझा काय रे फर्स्ट सब्जेक्ट आहे आणि द पायलट्स हा माझा काय आहे सेकंड सब्जेक्ट. ओके. इथं द कॅट माझा काय आहे फर्स्ट सब्जेक्ट आहे आणि डॉग हा माझा काय आहे सेकंड सब्जेक्ट. मी लिहिले मस्तपैकी. आता इथं द प्रेसिडेंट हा माझा काय आहे फर्स्ट सब्जेक्ट. पेनाचा कलर चेंज नाही केला मी बरं का. ठीक आहे आता इथं करतो मी फर्स्ट सब्जेक्ट आहे आणि हिचं ॲडवायझर हा काय आहे माझा सेकंड सब्जेक्ट. इथं द मदर हा काय आहे माझा फर्स्ट सब्जेक्ट आहे आणि हर डॉटर हा माझा काय आहे सेकंड सब्जेक्ट. द कंपनी हा माझा काय आहे रे फर्स्ट सब्जेक्ट आहे आणि इथं द CEO अँड द बोर्ड हा माझा काय आहे सेकंड सब्जेक्ट. इथं द सायंटिस्ट हा माझा काय आहे रे फर्स्ट सब्जेक्ट आहे आणि हिज कलिग्स हा माझा काय आहे सेकंड सब्जेक्ट. आता मेगा हा माझा काय आहे फर्स्ट सब्जेक्ट आहे आणि इथं हर फ्रेंड्स हा माझा काय आहे सेकंड सब्जेक्ट. इथं द प्रोजेक्ट हा माझा काय आहे फर्स्ट सब्जेक्ट आहे आणि द रिसर्च हा माझा सेकंड सब्जेक्ट आहे. इथं द जनरल हा माझा काय आहे फर्स्ट सब्जेक्ट आणि ऑल सोल्जर्स हा माझा काय आहे सेकंड सब्जेक्ट. इथं मिनिस्टर्स हा माझा काय आहे फर्स्ट सब्जेक्ट आणि इथं कलेक्टर हा काय आहे माझा सेकंड सब्जेक्ट. आता इथं द कॅट माझा काय आहे फर्स्ट सब्जेक्ट आणि इथं डॉग हा माझा काय आहे सेकंड सब्जेक्ट. आपला डॉग आहे भाऊ. इथं शीला हा काय आहे फर्स्ट सब्जेक्ट आहे आणि लीला हा काय आहे सेकंड सब्जेक्ट. इथं द मिनिस्टर हा काय आहे रे फर्स्ट सब्जेक्ट आणि हिज ऑफिसर हा माझा काय आहे सेकंड सब्जेक्ट. ओके. इथं SUB लिहितो मी. त्यानंतरून आय हा काय आहे माझा फर्स्ट सब्जेक्ट आहे आणि दे माझा काय आहे रे सेकंड सब्जेक्ट. त्यानंतरून जॉन हा माझा काय आहे फर्स्ट सब्जेक्ट आहे आणि द ऑदर्स हा माझा काय आहे सेकंड सब्जेक्ट. इथं द हाऊस हा माझा काय आहे फर्स्ट सब्जेक्ट आहे आणि इट्स कंटेंट्स हा माझा काय आहे सेकंड सब्जेक्ट. त्यानंतरून संस्कृत हा इथं फर्स्ट सब्जेक्ट आहे आणि अरेबिक हा सेकंड सब्जेक्ट आहे. द चेअरमन इथं माझा काय आहे फर्स्ट सब्जेक्ट आहे आणि मेंबर्स हा माझा काय सेकंड सब्जेक्ट. ओके. आता हे सर्व लिहिलेले तर
म्हणजे जवळजवळ 20 सेंटेन्स आहेत आणि ह्या 20 सेंटेन्सच्या खाली आपण फर्स्ट सब्जेक्ट, सेकंड सब्जेक्ट आणि त्या दोघांच्या मध्ये ते वर्ड लिहिलेले आहेत, राईट. इथपर्यंत आपण ॲक्टिव्हिटी केलेली आहे. आता नेमकं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटमध्ये मला म्हणायचं आहे काय किंवा काय शिकवायचं आहे ते अजून काहीच शिकवलं नाही. आपण सध्या फक्त काय करतोय माहिती आहे का, सेंटेन्स बघितले आणि हे जे सेंटेन्स आहे ह्याला फक्त ऑब्झर्व करतोय, राईट. मग आपल्याला आता शिकायचं आहे काय, त्यामुळं काय करा, आता व्यवस्थित लक्ष द्या. हे 2-3 मिनटामध्ये मी जे काही सांगणार आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे, राईट. मग तुमचं पहिलं ऑब्झर्वेशन असं होतं की हे ॲज वेल ॲज आहे, अलॉंग विथ आहे, टुगेदर विथ आहे, अकंपनीड बाय आहे, कंट्रोल्ड बाय आहे, गव्हर्न बाय आहे, लाईक आहे, अनलाईक आहे, बिसाईड आहे, अँड नॉट आहे, रॅदर दॅन आहे, इन ॲडिशन टू आहे. हे जे वर्ड येतं हे वर्ड येतं आणि त्यांच्या अलीकडं एक सब्जेक्ट येतो आणि त्यांच्या पलीकडं दुसरा सब्जेक्ट येतो, राईट. आता आपण काय करू, हे जे 20 सेंटेन्स आहेत ह्यातले पहिले 5 सेंटेन्स आहेत ना, ह्यांच्यामध्ये सेकंड सब्जेक्टच्या नंतरून कोण येते तेवढं बघूत. फक्त तुम्ही पण वर्कबुकमध्ये तेवढं बघायचं आहे आणि लिहायला कंटाळा करायचा नाही. मी जितकं लिहितोय सेम टू सेम तितकं लिहायचं, कंटाळा करू नका. आता ज्यांच्या बघा आपलं ऑनलाईन कोर्स ज्यांच्याकडे, त्यांनी काय करायचं आहे, तर तुम्हाला बघा ते वर्कबुक अँड अदर मटेरियल असं फोल्डर बनवले, त्याच्यामध्ये जायचं, वर्कबुकला डाउनलोड करायचं आणि एक्सपोर्ट म्हणायचं, तुमच्या मोबाईलमध्ये येईल ते आणि तिथून तुम्ही काय करा, प्रिंट काढून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्याचबरोबर मी वर्बचे जे 500 वर्ब होतं त्यांचं काय केलेलं आहे, V1, V2, V3 असं बनवून ठेवलेलं आहे आणि ते पण तुम्ही काय करायचं आहे, डाउनलोड करायचं, एक्सपोर्ट करायचं आणि त्याची झेरॉक्स ही नोटबुकच्या सोबतच ठेवायची, कळालं. आता तुम्ही जे वर्कबुक प्रिंट मारणार आहेत ना, त्याला काय करायचं, तुम्ही एक गोष्ट करा, त्याच्यामध्ये हे जे वर्बचे 12 पानं ना, पाठपोट 12 असतील अंदाजे, तर हे तुम्ही काय करा, लगेच त्याच्यामध्ये स्पायरल करून घ्या, जेणेकरून तुम्हाला ते फायद्याचे होतील. कारण तुम्ही असे रूमवरती ठेवले की मग ते तसेच रूमवरती पडून राहते, तुम्ही काय वर्ब वाचत नाहीत आणि जितके ज्यादा वर्ब येणार तितकं तुम्हाला इंग्लिश ग्रामर एकदम चांगलं येणार, ठीक आहे. त्यामुळं मी सांगितलेलं फॉलो करा, तरच तुम्हाला काय होते ना, मार्क पडते ना, नाहीतर मार्क पडणार नाहीत. एक्झाम झाल्यानंतर मग फोन येतो, सर तुमचं ऐकायला पाहिजे होतं राव. त्यामुळं एक्झाम होण्याच्या अगोदरच ही काळजी घ्या सर्वांनी आणि वर्कबुकचं तेवढं ते डाउनलोड करा. आणि काही प्रॉब्लेम असेल तर तिथं माझा नंबर आहे, मला कॉल करू शकता तुम्ही. आपलं जे यूट्यूबचं डिस्क्रिप्शन आहे याच्यामध्ये बघा ॲपची लिंक दिलेली आहे मी, तिथं जा तुम्ही, तिथं कोर्सेस होतं, ॲप डाउनलोड करा आपलं आणि ॲप डाउनलोड करून ते कोर्सेस जे येतं ते तुम्ही काय करा, तुम्हाला जर आवडले तर तुम्ही तिथून परचेस करा. काही प्रॉब्लेम येत असेल तर आमच्या टीमशी किंवा माझ्याशी डायरेक्ट तुमचा कॉन्टॅक्ट होऊन जाईल, ठीक आहे. चलो आता हे जे तुम्ही सांगितलेलं आहे ना, मी काय करतो, हे तर लिहितो बरं का, हे तर जागा आहे ना, हे तर लिहितो, ते वर्डच ना ते लिहिलेलं काय काय येतं वर्ड बघा, इथं लिहितो थोडंसं वरती, ॲज वेल ॲज आहे कारण जास्त वर्ड आहेत ना. त्यानंतरून काय आहे रे, विथ आहे, त्यानंतरून अलॉंग विथ आहे, त्यानंतरून टुगेदर विथ आहे, टुगेदर विथ, त्यानंतरून कोणता होता, गव्हर्न, कंट्रोल्ड बाय लिहतो, कंट्रोल्ड बाय, त्यानंतरून कोणता आहे, गव्हर्न बाय, गव्हर्न बाय, त्यानंतर कोणता आहे, अकंपनीड बाय, अकंपनीड बाय, त्यानंतरून कोणता आहे, लाईक, त्यानंतरून अनलाईक, त्यानंतरून अँड नॉट, त्यानंतरून बिसाइड्स आणि रॅदर दॅन, रॅदर दॅन, एवढे वर्ड आहेत, ओके. ह्या सर्वांना आपण चौकून केलं होतं ना रे. आणि ह्यांच्या अगोदर इथं काय लिहिलं होतं मी, फर्स्ट सब्जेक्ट, काय लिहिलं होतं, फर्स्ट सब्जेक्ट. आणि ह्यांच्या पलीकडं काय लिहिलं होतं मी, सेकंड सब्जेक्ट. आता मग अशी बघा मी ते वर्कबुक सांगण्याच्या नादात मी विसरून गेलो. मग असे काय सांगितलं होतं, पहिले जे 5 सेंटेन्स येतं ह्यांच्यामध्ये आपण काय करू, हा जो सेकंड सब्जेक्ट आहे ना, ह्या सेकंड सब्जेक्ट नंतर कोण आले ते आपण काय करू, चेक करू. पण ह्याला मी थोडासा इकडे घेतो आणि मग चेक करूत आपण, ठीक आहे. आता सेंटेन्सकडे येऊ. काय दिसतंय बरं, सेकंड सब्जेक्ट नंतरून हा टॉट जो आहे ना तो कोण आहे रे, व्हर्ब आहे. कोण आहे, व्हर्ब आहे. इथं पण बघा मेंबर्सच्या नंतरून आर, हा काय आहे रे, व्हर्बच आहे. काय आहे, व्हर्ब. त्यानंतरून
इथं पण बघा द ऑदर्स नंतरून आर हे काय आहे वर्ब आहे, इथं पण काय आहे वर हे काय आहे वर्बच आहे, ठीक आहे. त्यानंतर इथं काय आहे ॲम टायर्ड हे काय आहे वर्बच आहे. पॅसिव्ह स्ट्रक्चर हे समजेल तुम्हाला ते. हे सगळे काय येतं वर्ब. मग आपण काय म्हणू ह्या चार्टकडे येऊ. इकडे लिहिलं आहे इथं पुढे गेलं आहे. हां फर्स्ट सब्जेक्टच्या मध्ये हे वर्ड येतात कोणते ॲज वेल ॲज, विथ, अलॉंग विथ, टुगेदर विथ, कंट्रोल्ड बाय, गव्हर्न बाय, अकंपनीड बाय, लाईक, अनलाईक, अँड नॉट, बिसाइड्स, रॅदर दॅन, ठीक. आणि याच्यानंतर सेकंड सब्जेक्ट, आणि सेकंड सब्जेक्टच्या नंतरून इथं कोण येतोय रे वर्ब येतोय. कोण येतोय वर्ब. आता आपण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटमध्ये काय म्हणलं होतं की हे सब्जेक्ट वर्बचे ॲग्री होतं, पण इथं तर दोन सब्जेक्ट आले तर मग आपलं जे वर्ब आहे ते पहिल्या सब्जेक्ट बरोबर ॲग्री होणार आहे का सेकंड सब्जेक्ट बरोबर ॲग्री होणार आहे, हेच तर आहे आपलं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट 3. आणि एका शब्दामध्ये उत्तर आहे की जर का दोन सब्जेक्टच्या मध्ये ॲज वेल ॲज, विथ, अलॉंग विथ, टुगेदर विथ, कंट्रोल बाय, गव्हर्न बाय, अकंपनीड बाय, लाईक, अनलाईक, अँड नॉट, बिसाइड्स, रॅदर दॅन आणि इन ॲडिशन टू हे जर का वर्ड आले तर आपला सब्जेक्ट जो पहिला सब्जेक्ट आहे, परत एकदा सांगतो, जो पहिला सब्जेक्ट आहे हाच वर्ब बरोबर ॲग्री होतो. सो इथं मला फर्स्ट सब्जेक्टनुसार वर्ब घ्यावं लागणार आहे. कुणानुसार घ्यावं लागणार आहे? फर्स्ट सब्जेक्टनुसार मला वर्ब घ्यावं लागेल. म्हणजे थोडक्यात गरिबांच्या भाषेत सांग का हे शब्द आले की पहिल्या सब्जेक्टनुसार वर्ब घ्यायचं, बाकी काही डोकं चालवायचं नाही. समाप्त इथंच सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 3 समाप्त. आता फक्त सेंटेन्स सोडवायचे राहिले. तर परत एकदा सांगू का काय सांगितलं मी की जर का दोन सब्जेक्टच्या मध्ये ॲज वेल ॲज, विथ, अलॉंग विथ, टुगेदर विथ, कंट्रोल बाय, गव्हर्न बाय, अकंपनीड बाय, लाईक, अनलाईक, अँड नॉट, बिसाइड्स आणि इन ॲडिशन टू हे जर का वर्ड आले तर आपण पहिल्या सब्जेक्टनुसार वर्ब घ्यावे, बाकी काही डोकं चालवू नये. चलो मग आता सोडून टाकू सेंटेन्स. काय संस्कृत. चलो संस्कृत माझं सांगा बरं. संस्कृत एकच लँग्वेज आहे. सो हे सिंग्युलर आहे आणि हे सिंग्युलर आहे. तर इथं हे बघा टॉट आपला काय आहे रे व्हिटू, आणि व्हिटू तर आपला काय असतो कॉमन. याचा अर्थ काय आहे व्हिटू आपला सिंग्युलर पण असतो आणि प्लुरल पण असतो, म्हणजे दोन रोल प्ले करतो कॉमन जो कोणी असतो तो. त्यामुळं हा सिंग्युलर असेल तर इथं पण त्याचं मिनिंग कसं घ्यावं लागणार आहे सिंग्युलरच. आणि म्हणून इथं आपण काय लिहिणार आहे तर फर्स्ट सब्जेक्ट नुसार, आणि मग फर्स्ट सब्जेक्टनुसार हे आहे, म्हणजे हे पहिलं सेंटेन्स आपलं बरोबर आहे. चलो सेकंड मेन द चेअरमन म्हणल्यावर किती चेअरमन आहे? एकच येणार आहे, म्हणजे हा सिंग्युलर आहे आणि हा सिंग्युलर आहे. तर इथं वर्ब पण काय घ्यायचं आहे आपल्याला सिंग्युलर, आरच्या ऐवजी इथं काय पाहिजे होतं इज पाहिजे होतं. तिथं चुकलेलं आहे कारण द चेअरमन सिंग्युलर आहे. मग इथं बाणावरती आपण काय लिहिणार आहे तर फर्स्ट सब्जेक्टनुसार. तुम्ही पण प्रत्येक बाणावरती फर्स्ट सब्जेक्टनुसार असंच लिहायचं आहे, कंटाळा करायचा नाही. समजलं? कारण आपण 20 सेंटेन्स होतं 20 वेळा लिहिलं की हे डोक्यात फिट राहणार आहे आपलं. आता इथं जॉन जो आहे जॉन सिंग्युलर आहे, आणि मग जॉन सिंग्युलर आहे तर इथं आर नाही पाहिजे, इथं काय पाहिजे इज पाहिजे. इथं बाणावरती अगेन आपण काय लिहिणार फर्स्ट सब्जेक्टनुसार. आता द हाऊस म्हणजे एकच घर आहे, हे सिंग्युलर आहे, हे सिंग्युलर आहे. तर इथं वर पण काय पाहिजे होतं सिंग्युलर, इथं वर नव्हतं पाहिजे, इथं वॉज असं पाहिजे होतं. ठीक आहे. आता इथं आय आपला सिंग्युलर आहे, आणि मग हा फर्स्ट सब्जेक्टनुसार इथं आयचा जोडीदार नेहमी आणि नेहमी कोण असतो रे एम असतो. कोण असतो एम. म्हणजे हे सेंटेन्स पण माझं काय आहे रे एकदम बरोबर. कधी विचारलं कंबाईन ग्रुप से 8 आला ना. आता द मिनिस्टर एकच आहे ना, हा बावडा एकच आहे, हा सिंग्युलर आहे, तर वर पण काय पाहिजे सिंग्युलर. इथे बघा इज विजिटिंग म्हणजे हे बरोबर सिंग्युलरच वर्ब आहे, म्हणून हे सेंटेन्स माझं काय बरोबर. कंबाईन से 18लाच विचारलं. आता क्लर्क 2017चं बघा, शीला एकटी आहे का नाही, ही एकटी आहे तर ती सिंग्युलर आहे आणि ही सिंग्युलर आहे, तर इथं वर पण कसं पाहिजे सिंग्युलर. मग चला ऑप्शनमध्ये बघू सिंग्युलर. आर इथं काय आहे रे प्लुरल, त्यामुळे याचा विषय संपला. वर पण काय आहे प्लुरल, त्यामुळे याचा विषय संपला. बी आपला V1 आहे म्हणजे हा प्लुरल आहे, त्यामुळे ह्याचा पण विषय संपला. वॉज आपला कसा आहे रे सिंग्युलर, म्हणून ऑप्शन नंबर 2 इथं वॉज हे पाहिजे होतं. डोक्यात घुसतंय ना. चलो नेक्स्ट. आता द कॅट आहे. द कॅट म्हणल्यावर किती मांजर एकच आहे, आणि हे सिंग्युलर आहे, तर इथं वर पण काय पाहिजे सिंग्युलर. मग इथं हॅज बघा ना सिंग्युलरच दिलेलं आहे, म्हणजे पहिलं सेंटेन्स माझं बरोबर. ओके. सेकंडमध्ये बघा द कॅट माझी सिंग्युलर आहे, इथं अनलाईकला चौकोन केला, आणि फर्स्ट सब्जेक्टनुसार, अरे इथं मी विसरलो बरं का प्रत्येक सेंटेन्सला फर्स्ट सब्जेक्टनुसार.
हे आधी लिहून घेतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, हे विसरायचं नाही. फर्स्ट सब्जेक्टनुसार त्यानंतर बघू ते. इथं पण काय आहे, फर्स्ट सब्जेक्टनुसार, याला कंटाळायचं नाही बाबा. इथं पण काय आहे, फर्स्ट सब्जेक्टनुसार. आता बाकीचं लिहिलं आहे मी, इथं राहिलेच ना. फर्स्ट सब्जेक्टनुसार. आता येऊ तिकडं, शिलाचं झालं आपलं. हे चेक करतोय. द कॅट सिंग्युलर आहे, इथं हॅव आलेलं आहे. हॅव हा प्लुरल आहे. चुकलं ना भाऊ इथं, मग हे सेंटेन्स चुकीचं आहे. द कॅट सिंग्युलर आहे, इथं अनलाईक आलेलं आहे आणि अनलाईक आलेलं आहे. तर इथं बघा हे सिंग्युलर आहे. इज हॅविंग हे पण बरोबर आहे, म्हणजे हे सेंटेन्स बरोबर आहे, कारण इज आपला सिंग्युलर आहे ना रे. आणि इथं प्रत्येक ठिकाणी बाणावरती काय लिहिणार आहे मी, फर्स्ट सब्जेक्टनुसार. हे सेकंड सब्जेक्ट डॉग आहे आपला. डॉग आहे भाऊ, पुढं बघायचंच नाही आपल्याला, काय की नाही. आणि इथं काय आहे, फर्स्ट सब्जेक्टनुसार. इथं काय आहे, द कॅट हे सिंग्युलर आहे, मांजर. आणि इथं अनलाईक वाला आहे ना, त्याला चौकोन केलं आहे. हॅड आपला V2 असतो. हे पण सेंटेन्स बरोबर आहे. आता इथं वरचा क्वेश्चन माझ्याकडून टाईप करताना चुकलेलं आहे. ह्याच्यामध्ये काय पाहिजे होतं, चूज द इनकरेक्ट पाहिजे होतं. काय होतं, चूज द इनकरेक्ट. आणि मग इनकरेक्ट कोणतं आहे रे, चूज द इनकरेक्ट म्हणल्यावर ऑप्शन नंबर 2 आहे. हे माझं काय इनकरेक्ट आहे, चुकीचं आहे. चलो नेक्स्ट. आता काय आहे, द जनरल म्हणल्यावर किती जण असणार सांग ना. एकटाच आहे, हा सिंग्युलर आहे. आणि मग हा सिंग्युलर आहे तर इथं वर नाही यायला पाहिजे, इथं काय पाहिजे, वॉच. कारण आपण इथं कशानुसार घेतो रे, फर्स्ट सब्जेक्टनुसार. आता इथं द मिनिस्टर्स, एक मिनिस्टर आहे का, नाही लय मोठे आहे. हे प्लुरल आहे आणि हे प्लुरल आहे, तर इथं हॅज व्हिजिटेड नव्हतं पाहिजे. इथं काय पाहिजे होतं रे, हॅव व्हिजिटेड. काय पाहिजे होतं, हॅव व्हिजिटेड. आणि मग इथं बाणावरती मी काय लिहिणार, फर्स्ट सब्जेक्टनुसार. तुम्ही पण न चुकता लिहायचं आहे. वर्कबुकमध्ये मी तेवढी जागा सोडलेली आहे, तिथं लिहायचं आहे. तुम्ही कंटाळा नाही करायचा. इथं मी का एकटीच आहे आपली, आणि मग ही सिंग्युलर आहे, तर इथं हॅव बुक्ड नव्हतं पाहिजे. इथं काय पाहिजे होतं, हॅज बुक्ड पाहिजे होतं. बाणावरती काय लिहायचं ते तुम्हाला माहिती आहे, फर्स्ट सब्जेक्टनुसार. द प्रोजेक्ट म्हणलं एकच प्रोजेक्ट आहे, हे सिंग्युलर आहे. तर इथं रिक्वायर हे V1 आहे. काय आहे, V1. रिक्वायर हे वर्ब आहे, हा ते V1 आहे. आणि V1 कसं असतं आपलं, प्लुरल असतं. आपण शिकलो होतो बघा, वर्ब जे ह्या वर्बचं सिंग्युलर आणि प्लुरलमध्ये मी काय सांगितलं होतं, ज्या वर्बला येस ऑर येस असतं ते कसं असतं सिंग्युलर, आणि ज्याला येस ऑर येस नसतो ते कसं असतं प्लुरल. थोडक्यात आपला जो V1 आहे ना, तो कसा असतो रे, तर प्लुरल असतो. आणि V5 कसा असतं, सिंग्युलर. इथं रिक्वायर हा V1 आहे, म्हणजे हा काय आहे रे, प्लुरल आहे. मग इथं हे सब्जेक्ट कसं आहे, सिंग्युलर. ह्या मग सिंग्युलर सब्जेक्ट प्लुरल वर्बला ॲग्री होईन का, नाही होणार. आणि मग इथं रिक्वायर नाही पाहिजे, इथं काय पाहिजे होतं, रिक्वायर्स, म्हणजे V5 पाहिजे होतं. डन. आता इथं लिहायचं राहिलं ना, फर्स्ट सब्जेक्टनुसार. त्याला विसरायचं नाही, मी माघारी येणार पण ते लिहिणारच. हा तुम्ही पण विसरायचं नाही अजिबात, कंटाळा करायचंच नाही. इथं द जनरल, इथं अरे मागाला का रे, ठीक आहे. द कंपनी म्हणलं एकच आहे, ही सिंग्युलर आहे. तर इथं मेक बघा काय आलं रे, V1 आलेलं आहे. आणि मग इथं V1 आलेलं आहे, तर हे V1चं काय काम आहे, इथं काय पाहिजे होतं, मेक्स पाहिजे होतं. कारण V1 हे प्लुरल असतं आपलं. आणि मग सिंग्युलर सब्जेक्ट प्लुरल वर्ब बरोबर ॲग्री होईन का, नाही होणार. सिंग्युलर सब्जेक्ट सिंग्युलर वर्ब बरोबर ॲग्री होईन, आणि प्लुरल सब्जेक्ट प्लुरल वर्ब बरोबर ॲग्री होईन. त्यामुळं हे मेक्स यायला पाहिजे इथं. द सायंटिस्ट म्हणलं एक सायंटिस्ट आहे का, लय मोठे तर. मग हे कसं येतं, प्लुरल होतं. हे प्लुरल तर वर्ब पण काय पाहिजे, प्लुरल. आता कंडक्ट्स हे काय आहे, V5. आणि V5 कसं असतं आपला, सिंग्युलर. म्हणजे चुकलं नाही इथं काय पाहिजे, कंडक्ट. आणि कंडक्ट आपला काय असतो, V1. काय असतो, V1. त्यामुळं तिथं ते उत्तर येईल. डन. आता 15 नंबरचं बघा, द प्रेसिडेंट एकच आहे रे बाबा, आणि हा सिंग्युलर आहे. मग इथं डिस्कस हे सेंटेन्स जे आहे ना, हे खूप जणांचं चुकलेलं आहे बरं का. ऑफलाईन बॅचला खूप जणांचं चुकलं होतं. आता डिस्कस जो आहे ना, तुम्हाला सांगा V1 आहे का V5 आहे, V1 आहे. काही जण म्हणत होते सर तो V5 आहे, तुम्ही म्हणले होते येस किंवा ES असतो. अरे पण हे डिस्कसचं पूर्ण स्पेलिंग आहे रे, हे डिस्कस पूर्ण असा असतो, ह्याचं स्पेलिंग आहे. आणि ह्याच्या शेवटी येस आला आहे, म्हणून ह्याचं V5 कसं होणार आहे, डिस्कसेस. आता ES जोडलेला आहे. ES का जोडायचं आपण शिकलो ना रे बेसिकमध्ये. ज्या वर्बच्या शेवटी येस असतो, SH असतो, CH असतो, त्यानंतर O असतो किंवा X असतो. इथं येस आहे ना बघा इथं डिस्कसमध्ये, म्हणून तिथं मी ES जोडलेलं आहे. आणि इथं द प्रेसिडेंट आपला काय आहे, फर्स्ट सब्जेक्टनुसार द प्रेसिडेंट एकटा आहे आपला,
मग ते सिंग्युलर आहे तर इथं प्लुरल जमन का नाही, मग इथं डिस्कसेस पाहिजे होतं. कळत आहे. आता द मदर एकच आहे आणि मग इथं काय आहे सिंग्युलर आहे हे, तर इथं लव हे V1 आहे आणि हे V1 म्हणजे काय आहे रे प्लुरल आहे. चुकलं ना, मग इथं काय पाहिजे होतं लव्ज V5 आहे आपलं. ओके. द कॅट्स म्हणल्यावर अनेक दिल्यात का नाही, हे प्लुरल आहे मग राईट. आणि हे प्लुरल आहे तर इथं इज जे आहे ना, इज हे सिंग्युलर दिले, इज नाही पाहिजे. इथं काय पाहिजे होतं आर पाहिजे होतं. काय पाहिजे होतं आर पाहिजे होतं. इथं द ड्रोन्स म्हणलं एक आहे का नाही ना, हे अनेक होतं. मग हे प्लुरल आहे तर इथं बघा फ्लाय हे काय रे V1 आणि V1 काय असतं प्लुरल असतं. सो हे सेंटेन्स माझं तर एकदम बरोबर आहे. द मॅनेजर एकच आहे ना, हा सिंग्युलर आहे आणि मग हा सिंग्युलर आहे तर इथं बघा अटेंड काय आहे सांगा V1 आहे आणि V1 परत सांगतो काय असतो प्लुरल. इथं काय पाहिजे V5. मग ह्याचं काय येणार रे अटेंड्स. काय येणार अटेंड्स. V5 बनवताना एस किंवा ए जोडतो माहिती आहे ना, आपण मगाशी सांगितलं. हे चुकलेलं होतं मग. आणि इथं आपलं प्रिन्सिपल एकटाच आहे, हा सिंग्युलर आहे तर इथं अटेंड्स हे V5 दिलेले म्हणजे हे सिंग्युलर दिलेलं आहे म्हणजे हे सेंटेन्स बरोबर आहे. आणि इथं बाणावरती काय लिहिणार मग मी फर्स्ट सब्जेक्टनुसार काय लिहिणार फर्स्ट सब्जेक्टनुसार. सो हे होतं आपलं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 3. ओके. मग आता हे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 3 समजलं का तुम्हाला. तर परत एकदा सांगतो की काय आहे रे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 3. आता बघा मी ना शॉर्ट ट्रिक सांगणार आहे, हे लक्षात ठेवण्यासाठी मी शॉर्ट ट्रिक सांगणार आहे. त्यामुळे जे सुरुवातीलाच लेक्चरमधून एवढं झालं की लगेच बाहेर पडले असतील ना, त्यांना हे शॉर्ट ट्रिक नाही समजणार. त्यामुळं मी सांगत असतो की लेक्चर शेवटपर्यंत बघा. काय आहे बघा, तर हे आपल्याला सिरियली लक्षात ठेवायचं आहे. मी कसं काय लक्षात ठेवलं आहे ते सांगतो बघा. मी काही पाठ वगैरे केलेलं नाही आहे. तर इथं बघा आपल्या इंग्लिशमध्ये ना 2 गँग होता. कितीदा 2 गँग. पहिली जी गँग आहे, गँग माहिती नाही रे तुम्हाला, मध्ये तो एक कोणता तरी आपला बॉलिवूड ॲक्टर, त्याला कोणीतरी असं धमकी वगैरे दिली होती, काहीतरी बिष्णोई वगैरे होतं ते प्रकरण, तुम्हाला माहिती असं नाही का नाही. आणि तसेच आपल्याकडे 2 गँग होता. किती गँग होता 2 गँग होता. पहिली जी गँग आहे ना, ती गँग जी आहे ना हिच्याकडे आहे ना बंदूक आहे, तुम्हाला माहिती आहे बंदूक. तर ही जी बंदूक गँग आहे पहिली गँग, आणि दुसरी गँग आपली हॉकी स्टिकवाली साधी सोपी गँग आहे, एवढे काही मोठाले कार्यक्रम करीत नाही ही गँग. तर पहिली जी गँग आहे ना तिचं नाव आहे आपलं विथ गँग. काय नाव आहे विथ गँग. मग कोणती बघा इथं विथ अलॉंग विथ टुगेदर विथ. प्रॉब्लेम सॉल्व का विथचा प्रॉब्लेम सॉल्व. बघा पहिली गँग कोणती आहे विथ अलॉंग विथ टुगेदर विथ. आता हे बंदूक घेऊन यायचं म्हणलं हे हॉकी स्टिकवाल्यांचं काय चालणार आहे बरं, काहीच विषय नाही ना. मग ते लगेच दिसले की चलो बाय येतो मी असं म्हणते ना. आणि मग इथं बाय तर हे बघा कंट्रोल बाय, गव्हर्न बाय, अकंपनीड बाय. आता ह्यांच्यात दररोजचेच भांडणं तर ते काही व्यक्तींना आवडणारच का नाही आवडणार, ते अनलाईक. आणि काही म्हणते वाव किती डॅशिंग आहे. आजकालचे जेन अल्फा जे ह्यांना भांडण वगैरे चांगलं वाटतं ना, असे काही कार्यकर्ते ते त्यांना वाटतं काय भारी भांडण आहे, तर ते लाईक आणि अनलाईक आलं. ठीक आहे. आणि मग कसं लक्षात ठेवणार बघ, हे आपले विथ गँग, त्यानंतर ही बाय गँग, त्यानंतर हे भांडणं कुणाला आवडतं लाईक, कुणाला अजिबात नाही. इथं काय अँड नॉट एवढा एक ध्यानात ठेवायचा, बिसाइड्स, रॅदर दॅन आणि इन ॲडिशन टू, एवढे 4 लक्षात ठेवायचे. संपला विषय. कोणतं अँड नॉट, बिसाइड्स, रॅदर दॅन आणि इन ॲडिशन टू. क्लिअर. आणि मग इथं आपण काय म्हणणार, इथं फर्स्ट सब्जेक्टनुसार, इथं लिहून मी फर्स्ट सब्जेक्टनुसार वर्ब काय करायचे घ्यावे. मग तुम्ही वर्कबुकमध्ये जी मोकळी जागा होती त्या मोकळी जागेमध्ये हे लिहिलं. त्यानंतरून मी जसं लिहिलं आहे प्रत्येक एक्झाम्पलला हे बाण काढून लिहिलेलं आहे, फर्स्ट सब्जेक्ट सेकंड सब्जेक्ट. आणि मी जसं लिहिलेलं आहे ॲक्युरेट तसंच्या तसं लिहायचं. मनाने काही डोकं चालवलं नाही तरी चालेल, पण बाणन ते काढायचेच. आणि लक्षात ठेवा जर का तुम्ही लिहिलं नाही तर तुम्हाला आत्ता समजेल, पण नंतरून काही वेळाने तुम्ही काय होता विसरून जाता. सो प्लीज वर्कबुक डाउनलोड करा, प्रिंट मारा त्याची आणि त्याच्यावरती लिहा, कारण लिहिणं खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं ॲप डाउनलोड करा. त्या ॲपच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपलं जे ॲप आहे ह्या ॲपच्या जे कोर्सेस आहेत ते फ्री ठेवलेले आहे मी, तिथं बघा तुम्ही ओपन करू शकता डायरेक्ट.
त्याच्यामध्ये जाऊन हे वर्कबुक डाउनलोड करा आणि कोर्सेस जर आवडत असतील तर ते तुम्ही काय करा, परचेस करा. कारण एकदम कमी किमतीला आपण कोर्सेस ठेवलेले आहेत. आपली जी रेकॉर्डेड बॅच आहे वनरक्षकची ती फक्त आणि फक्त 299 रुपयाला आहे आणि जी हायब्रिड बॅच आहे ती 499 रुपयाला आहे फक्त. सो ज्याला आवडेल त्याने काय करा, त्या बॅचेस डाउनलोडच म्हणतोय तर परचेस करा आणि त्या बॅचेस पहा. काही प्रॉब्लेम लागला तर तिथे नंबर आहे आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. तर आपलं हे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 3 संपलेलं आहे. आपण थोडक्यात आता त्याला रिवाईज करू. बघा लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं होतं. सगळ्यात सुरुवातीला बघा मी काय सांगितलं होतं की तिथं सब्जेक्ट वर्ब करार लिहिलं होतं पण ॲग्री व्हायला पाहिजे, सहमती असली पाहिजे. आणि म्हणून मी काय केलं होतं, जे 20 एक्झाम्पल होतं त्याच्यामध्ये ॲज वेल ॲजला, विथ, अलॉंग विथ, टुगेदर विथ, इन ॲडिशन टू, अकंपनीड बाय, गव्हर्न बाय, कंट्रोल बाय, लाईक, अनलाईक, अँड नॉट, बिसाइड्स, इन ॲडिशन टू, ह्यांना सर्वांना मी असं चौकोन केलं होतं. आता तुम्हाला काहीच माहिती नव्हतं ह्यांना मी चौकोन का केलं आहे. तुम्ही फक्त आपलं सर चौकोन करते तर करा चौकोन, जाऊ मातीत, आपल्याला काही नाही असं करत होते. आणि त्यानंतर परत मी म्हणलं की तुमचे हे जे कॅमेरे आहेत ते व्यवस्थित करा. आणि तिथं बघा कोण होतं आजूबाजूला, तर फर्स्ट सब्जेक्ट सेकंड सब्जेक्ट लिहिलं होतं आपण, राईट. 20वा आणि 19व्या एक्झाम्पलला मी असं रेड पेनने अंडरलाईन केलं होतं आणि तिथं फर्स्ट सब्जेक्ट सेकंड सब्जेक्ट. त्यानंतर उलटे असं करत करत आपण पहिल्या सेंटेन्सपर्यंत फर्स्ट सब्जेक्ट सेकंड सब्जेक्ट असं लिहिलं होतं. ठीक आहे. आणि त्यानंतर मग मी काय केलं होतं की हे वर्ड लिहिले असे मस्तपैकी, हे इथं लिहिले तसे आणि इथं लिहिल्यानंतर ह्याच्या अलीकडं फर्स्ट सब्जेक्ट सेकंड सब्जेक्ट. आणि मग म्हणलं की सेकंड सब्जेक्टच्या शेजारी कोण आहे, कोण सापडलं होतं, वर्ब. आणि मग त्यावेळेस सांगितलं होतं की फायनली जे ॲज वेल ॲज आहे, विथ ए, अलॉंग विथ ए, टुगेदर विथ, अकंपनीड बाय, गव्हर्न बाय, कंट्रोल बाय, लाईक, अनलाईक, अँड नॉट, बिसाइड, इन ॲडिशन टू, रॅदर दॅन, हे जर का वर्ड आले तर आपण फर्स्ट सब्जेक्टनुसार वर्ब घ्यावे. आणि प्रत्येक सेंटेन्सच्या तिथं बाणावरती मी लिहित होतो. मध्ये 2-3 जणांचं विसरलो होतो पण परत लिहिलं होतं मी, आठवतंय. आणि त्यानंतरून परत आपल्या बॅचेसची थोडीशी ॲडव्हर्टाइजमेंट केली होती. वर्कबुकचं इम्पॉर्टन्स मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. आणि शेवटी म्हणलं होतं की आता आपण थोडंसं रिवाईज करू. आय होप तुम्हाला हे सर्व आठवत असेल. तर आज आपण इथंच थांबूया. थँक्यू. उद्याच्या लेक्चरला आपल्याला बघायचं आहे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट 4. सो कनेक्ट राहा आमच्याबरोबर. पुन्हा एकदा थँक्यू.